अतिशय आनंदाचा आणि मनाला प्रसन्नता निर्माण करून देणारा हा प्रसंग आहे आषाढी पौर्णिमा. तर या पौर्णिमेच्या निमित्ताने जे काही महत्वपूर्ण घटना तथागत गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, त्या घटनांना लक्षात घेऊन त्याच्यापासून काय संदेश आपण घ्यायचा, त्याच्यापासून काय बोध आपण घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपण आजच्या प्रबोधनाकडे, प्रवचनाकडे म्हणजे बघणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे चार महत्वाच्या बाबी आहेत आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने, ज्या ऐतिहासिक म्हणजे घडलेल्या अशा घटना आहेत आणि ज्यामधून आपण बोध घेण्याचा, समजून घेण्याचा किंवा एक प्रकारे ज्याला आपण ज्ञान म्हणतो किंवा म्हणजे बुद्धाच्या भाषेमध्ये प्रज्ञा म्हणतो आपण, विजडम, नाही काय. तर ती हळूहळू म्हणजे वाढते. आपण अतिशय सखोलतेने म्हणजे ज्याला आपण थोडस बाबासाहेब कसं म्हणतात, आपली नेहमी म्हणजे चिकित्सक वृत्ती असली पाहिजे, नाही काय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये अधर्म म्हणजे काय हा जो भाग बाबासाहेब लिहितात आणि त्यामध्ये काय म्हणतात की म्हणजे मुळात म्हणजे तथागतांनी ईश्वर, आत्मा, कर्मकांड या संकल्पना नाकारण्या पाठीमागचं मूळ कारण काय होतं, तर माणसाला चिकित्सक प्रवृत्तीचा बनवणे, त्याची चिकित्सक प्रवृत्ती नेहमी कायम राहावी आणि चिकित्सक प्रवृत्तीमधून त्याने प्रत्येक गोष्टीकडे बघावं, नाही काय. आणि यालाच बाबासाहेब काय म्हणतात, जे काही धर्मशास्त्र आहेत, मग बुद्धाचं धर्मशास्त्र असो, हिंदूंचं असो, मुसलमानांचं असो, कोणाचंही असो, तर जे काही धर्मशास्त्र आहे त्याचं वारंवार सातत्याने त्याचं एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा त्याची झालीच पाहिजे. वारंवार परीक्षण, नाही काय, त्याचं झालंच पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे म्हणजे भाषेमध्ये काही लोक त्याला एनालिटिकल अप्रोच असं म्हणत असतात. म्हणजे सूक्ष्म पातळीने म्हणजे निरनिराळ्या जे दृष्टिकोन असतात एखाद्या घटनेचे, ते दृष्टिकोन सूक्ष्म पातळीने म्हणजे त्याचं अनालिसिस करणे, त्याचं सूक्ष्म पातळीवर विश्लेषण करणे आणि त्याच्यातून सखोल म्हणजे ज्ञान किंवा बोध ज्याला म्हणतो तो प्राप्त करणे. या दृष्टीने म्हणजे आपण चिकित्सक प्रवृत्तीचे असलो पाहिजे आणि चिकित्सक प्रवृत्तीमधून तथागतांच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातनं ज्ञान मिळवलं पाहिजे. आपली विजडम जी आहे, आपली प्रज्ञा आपण सखोल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर चार महत्वाच्या घटना आहेत बंधू आणि भगिनी. पहिली घटना काय आहे आषाढी पौर्णिमेला घडलेली, की म्हणजे सिद्धार्थाची जी आई असते महामाया, तर तिला म्हणजे स्वप्न पडतं, नाही काय. आणि स्वप्नामध्ये बोधिसत्व सुमेध येतो आणि बोधिसत्व सुमेध तिला विनंती करतो की मला सम्यक संबुद्धाचा जन्म घ्यायचा आहे, तो माझा अंतिम जन्म असेल. आणि बाबासाहेब कसं लिहितात, सिद्धार्थाला गौतम बुद्ध होण्यासाठी 500 जन्म घ्यावे लागले. ही बाबासाहेबांची लेखणी आहे, नाही काय. बाबासाहेब मांडणी करतात, सिद्धार्थाला गौतम बुद्ध होण्यासाठी 500 जन्म घ्यावे लागले आणि हा 500वा अंतिम जन्म जो आहे सम्यक संबुद्धाचा घेण्यासाठी बोधिसत्व सुमेध हा महामायेच्या स्वप्नामध्ये येतो आणि तिला विनंती करतो आणि ती होकार देते आणि त्या रात्री आषाढी पौर्णिमेच्या रात्री तिला गर्भधारणा होते. म्हणजे सिद्धार्थ प्रत्यक्ष आईच्या उदरातून बाहेर येण्यापूर्वी स्त्री म्हणून आपल्या उदरामध्ये म्हणजे जो जीव उत्पन्न झाला, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि विज्ञान एकत्र आले, नाही काय. आणि सिद्धार्थाचा म्हणजे गर्भामध्ये जन्म झाला आषाढी पौर्णिमेला, बरोबर. तर त्या काळात म्हणजे थोडस पाठीमागे गेलो आपण, प्राचीन काळामध्ये गेलो, जो म्हणजे गौतम बुद्धाचा म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा जो प्राचीन काळ आहे, त्या काळातली वर्णनं आणि त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं वाचायला मिळतं की आषाढ उत्सव 1 आठवड्याचा कपिल वस्तूला त्या काळामध्ये साजरा केला जात होता. 1 आठवड्याचा
अं? आषाढ उत्सव. तर त्या आषाढ उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, 7व्या दिवशी, नाही काय, पौर्णिमा ज्या दिवशी असते, शेवटचा दिवस पौर्णिमेचा दिवस, त्या दिवशी म्हणजे खऱ्या अर्थाने वर्णन असं आहे की 7ही दिवस महामाया काय करते, दररोज सकाळी उठते, अगदी प्रातःकाळी पहाटे उठते आणि सुगंधित द्रव्यांनी ती स्नान करते. हं? पाण्यामध्ये जे सुगंधित द्रव्य टाकलं जातं, सुगंधामुळे काय होतं, नाही काय, अगरबत्ती जेव्हा आपण पेटवतो आणि सुगंध दरवळतो, तर आपलं मन प्रसन्न होते, आपल्याला आनंद होतो, आपल्याला चांगलं वाटते, आपली जी मानसिक अवस्था जी असते, स्थिती जी असते, ती उंचावते सुगंधामुळे, नाही काय. आणि म्हणूनच हा एक प्राचीन म्हणजे प्रघात आहे. सुगंधी द्रव्यांनी त्याच्यामध्ये चंदन आलं आणि इतरही सगळे सुगंध आले, त्याच्याने स्नान करणे हा एक प्राचीन प्रघात आहे, नाही काय. आजही तो म्हणजे कायम आहे. आणि महामाया म्हणजे सुगंधित द्रव्यांनी स्नान केल्यावर, नाही काय, सुंदर कपडे परिधान करते, अतिशय सौंदर्यपूर्ण, नाही काय, दागिने टाकलेले असतील, सुंदर कपडे, म्हणजे ज्याला म्हणजे जरीचे आपण म्हणतो, नाही काय, असे कपडे परिधान केलेले असतील, कदाचित म्हणजे सुंदर सुंदर वेगळे वेगळे अलंकार तिने धारण केलेले असतील, केसांमध्ये फार सुंदर तिने फुलांचा म्हणजे गजरा म्हणा, वेण्या म्हणा, ते गुंफलेले असतील केसांमध्ये. अशा प्रकारे म्हणजे शृंगार ज्याला म्हणतो, तर महामाया 7ही दिवस म्हणजे शृंगार करते. आणि अत्यंत महत्वाचं, दररोज ती दान करते. फारच सुंदर म्हणजे वर्णन केलेलं आहे. जे काही म्हणजे प्रजा आहे, त्या प्रजेच्या म्हणजे कल्याणाच्या दृष्टिकोनातून, नाही काय, हे म्हणजे शुद्धोधन हे त्या काळातले, त्या संपूर्ण म्हणजे कपिलवस्तू परिसरातले राजा असतात, नाही काय. आणि राजा म्हणून, प्रजेचं कल्याण म्हणून, नाही काय, महामाया, नाही काय, त्याच्यामध्ये योगदान देते, ती दान करते. आणि म्हणजे दररोज एक आठवडाभर आषाढ उत्सव म्हणून पंचपक्वान्न तयार केले जातात. त्याचं पण दान केलं जातं, नाही काय. या प्रकारे म्हणजे ती एक आठवडाभर व्रत ठेवते, ज्याला आपण उपोषथ म्हणतो, नाही काय. जास्तीत जास्त वेळ आचरणामध्ये देणे, एकच वेळ स्वयंपाक करणे आणि संपूर्ण वेळ जास्तीत जास्त दान करणे, लोकांना निरनिराळ्या प्रकारचं वस्त्र असेल, कपडे असतील, अन्न असतील, पैसा असतील, नाही काय, ह्या सगळ्यांचं म्हणजे दान करणे. आणि असा तो शेवटचा प्रसंग असतो आषाढी पौर्णिमेचा, 7व्या दिवसाचा. सगळं म्हणजे झाल्यानंतर सायंकाळी ती झोपेला जाते. जे काही शयनागार ज्याला म्हणतात, नाही काय, बेडरूम आपण ज्याला म्हणतो, ती झोपेला जाते. आणि त्याच रात्री शुद्धोधन आणि महामाया एकत्र येतात आणि म्हणजे गर्भधारणा होते तिला. आषाढी पौर्णिमेचा तो दिवस असतो आणि म्हणजे सिद्धार्थाचा एक प्रकारे जन्म झालेला असतो. ही अत्यंत महत्वाची घटना या आषाढ पौर्णिमेला घडलेली आहे. दुसरी महत्वाची घटना जी आहे, याला हळूहळू थोडस सखोल आपण पाहण्याचा प्रयत्न करू. दुसरी महत्वाची घटना घेतलेली आहे ती म्हणजे सातत्याने म्हणजे शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्याला घेऊन भांडणं होत राहतात. आणि अशाच प्रकारचं म्हणजे भांडण होते. आणि भांडणामध्ये म्हणजे जे काही शाक्यांचे सेनापती असतात, ते ठरवतात की नाही, आता आपण युद्ध केलं पाहिजे, एकदाचा आर पार करून टाकलं पाहिजे आणि युद्ध करून म्हणजे निर्णय घेतला पाहिजे. जे जिंकतील त्यांचा ताबा राहील रोहिणी नदीच्या पाण्यावर. आणि त्यामध्ये सिद्धार्थ त्याला विरोध करतो. हा काही म्हणजे उपाय नव्हे, हे तो सुचवतो. आणि म्हणून त्याला म्हणजे संपूर्ण राज्याच्या निर्णयाविरुद्ध म्हणजे तुम्ही आपली मतं देता आहात, तर तुम्ही एक प्रकारे राजदंडास म्हणजे पात्र आहात. आणि म्हणून त्याच्या पुढे पर्याय ठेवतात की एक तर मृत्यूदंड स्वीकारा आणि किंवा मग घर सोडून जा, गृहत्याग करा, नाही काय. सिद्धार्थ हा गृहत्याग स्वीकारतो. ती आषाढी पौर्णिमा, त्या दिवशी म्हणजे आषाढी पौर्णिमा असते, ज्या दिवशी सिद्धार्थाने गृहत्यागाचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष गृहत्याग केला. त्यानंतर तिसरी म्हणजे महत्वाची जी घटना आहे, ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो, अत्यंत महत्वाची घटना ज्याला आपण म्हणतो, ती म्हणजे
जी ही ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाची घटना, नाही काय. याच आषाढ पौर्णिमेला म्हणजे तथागतांनी धम्मदेसना केली. आणि धम्म खऱ्या अर्थाने म्हणजे ज्याला म्हणतो की म्हणजे तथागतांच्या वाणीमधनं या पृथ्वी तलावर, या वसुंधरेवर उतरला. धम्माचा म्हणजे जन्म झाला, नाही काय. म्हणून आषाढी पौर्णिमा म्हणजे धम्म जयंती म्हणून सुद्धा प्राचीन काळामध्ये साजरी केल्या जात होती. आणि त्यालाच म्हणजे एक म्हणजे साहित्यिक भाषेमध्ये आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून असा आपण साजरा करत असतो. तर या दिवशी म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट जी घडली, धम्मचा जन्म होणे, धम्मचक्र गतिमान होणे, आणि आजपर्यंत ते धम्मचक्र चालत आहे. सिद्धार्थाने गौतम बुद्ध झाल्यानंतर जे धम्मचक्र गतिमान केलं, ते धम्मचक्र आज म्हणजे 2500 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. ते अजूनही गतिमान आहे. अजून किती वर्षपर्यंत येणाऱ्या काळामध्ये ते गतिमान राहील, नाही काय, त्यासाठी म्हणजे आपली जबाबदारी अत्यंत मोठी आहे ते गतिमान ठेवण्यासाठी. त्या दृष्टीने हा दिवस म्हणजे अत्यंत मोलाचा, महत्वाचा म्हणजे आहे. तर या दिवशी घडलेल्या जे सूक्ष्म वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी आहेत, या घटनेचे वेगळे वेगळे जे पैलू आहेत, नाही काय, ते पण आपण म्हणजे बघण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्या घटनेकडे वळू आता आपण, नाही काय. ह्या 3 म्हणजे प्रमुख घटना म्हणजे मला वाटतात, नाही काय. यालाच मी जोड दिलेली होती म्हणजे बुद्धाचा विषाद योग म्हटलं जातं. तर तो एक या घटनेचा पैलू आहे, नाही काय. तर तो पण आपण बघण्याचा म्हणजे प्रयत्न करू. तर या घटनेमधून नेमकं म्हणजे आजच्या म्हणजे या म्हणजे प्रसंगी मला हे सांगावसं वाटतं, की आत्ताच मी थोडासा एक शब्दप्रयोग केलेला होता, बुद्धाचा विषाद योग, नाही काय. हे प्रकरण जर आपण वाचलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये हे प्रकरण बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, बुद्धाचा विषाद योग. तर संपूर्ण बुद्धाचा विषाद योग मी प्रकरण सांगणार नाही. त्याच्यातली एक अत्यंत महत्वाची सूक्ष्म म्हणजे बाब आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आणि ती म्हणजे बाबासाहेबांच्या लेखणीमधून बुद्धाच्या या म्हणजे प्रसंगाला धरून काय म्हटलेलं आहे, विधी संस्कारावरील श्रद्धेचा त्याग हा सामान्य माणसाला अत्यंत कठीण जातो. कसं म्हटलेलं आहे, विधी संस्कारावरील श्रद्धेचा त्याग, नाही काय, हा सामान्य माणसाला अत्यंत कठीण जातो. आणि हे हे जडजडीत, हे अत्यंत वास्तविक असं मोठं सत्य आहे, नाही काय. आता बघा कसं, म्हणजे आपल्याला धर्मांतर करून आज 65 इयर्स म्हणजे 65 वर्ष झालेले आहे. आज आपल्याला धर्मांतर करून, आणि आज आपण कुठे आहोत, म्हणजे 65 वर्ष ही साधी किंमत मोजलेली नाही आपण. बंधू आणि भगिनींनो, 65 वर्ष हा एक मोठा म्हणजे काळ मोजलेला आहे. आणि आढावा जर घेतला आपण, धम्मचक्र गतिमान करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला, आपण सगळे बाबासाहेबांचे बुद्धाचे अनुयायी आहोत. आणि आपल्या खांद्यावरती जबाबदारी आहे अनुयायी म्हणून धम्मचक्राला गती देणे, धम्मचक्र गतिमान करणे. पिढ्यान पिढ्या हे धम्मचक्र म्हणजे गतिमान राहावं, नाही काय, यासाठी कशाची गरज आहे, आहे की नाही. असं जर पाहिलं तर 1950 ची आठवण होते मला. बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य या म्हणजे लेखामध्ये, हा जो लेख आहे, आर्टिकल ज्याला म्हणतो आपण, या लेखामध्ये बाबासाहेब काय म्हणतात, कोणताही महापुरुष असो, तो बौद्धांचा असो, बुद्ध असोत, बाबासाहेब असोत, किंवा इतर म्हणजे धर्मीयांचा असो, साधू संत ज्यांनी म्हणजे समाजाला म्हणजे ज्याला काय म्हणतो, समाजाची पुनर्रचना करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे केली, कष्ट वेसलेत. महात्मा फुले आहेत, नाही काय, संत कबीर आहेत, नाही काय. अशा प्रकारे म्हणजे संतांची परंपरा आपल्याला मिळालेली आहे, ज्यांनी संपूर्ण समाजाला एक दिशा दिली, समाजाचं म्हणजे प्रबोधन करून, नाही काय, समाजाची पुनर्रचना करण्याचं कार्य केलं. ज्या अनिष्ठ म्हणजे रूढी परंपरा आहेत, काय म्हटलेलं आहे, अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत त्याला नष्ट करणे, लोकांचे डोळे उघडणे,
लोकांची समज वाढवणे, लोकांना जागृत करणे, अशा प्रकारचं संतांचं, महापुरुषांचं जे कार्य आहे, नाही काय, तर त्या कार्याला गती देणे, तशा प्रकारचे लोक म्हणजे निर्माण करणे, गती देणारे, हे अत्यंत महत्वाची ही जबाबदारी आपण अनुयायी म्हणून आपल्या खांद्यावर येते, नाही काय. या दृष्टीने म्हणजे या घटनेकडे पाहायचा प्रयत्न केला तर आम्ही कुठे आहोत? आंबेडकरी समाज, संपूर्ण बौद्ध समाज हा कुठे आज म्हणजे स्टँड करतो, हा कुठे म्हणजे उभा आहे, विकासाच्या दृष्टीने कुठे उभा आहे? तर काय लक्षात येतं? आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या 65 वर्षामध्ये सांस्कृतिक शरणगमनाच्या पातळीवर उभे आहोत. त्याच्या पुढचं पाऊल उचलण्याची गरज आहे. मोठा काळ वेचलेला आहे आणि उशीर झालेला आहे असं मला वाटतं, नाही काय. म्हणजे आम्ही म्हणजे बौद्ध समाजाचे भाग आहोत, बौद्ध आईवडिलांच्या घरी जन्माला आलेलो आहोत, नाही काय, समाज म्हणून, बौद्ध कुटुंब म्हणून, ग्रंथांमध्ये जे काही बौद्ध धम्माविषयी म्हणजे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचं आकर्षण आहे, मी अनुयायी आहे, बाबासाहेबांना मी मानतो म्हणून, अशा प्रकारच्या श्रद्धेमधून आपण सांस्कृतिक पातळीवर शरणगमन करतो आहोत. सांस्कृतिक पातळीवर आपण बुद्ध धम्म संघाला म्हणजे मान्यता दिलेली आहे आपल्या जीवनामध्ये, नाही काय. अशा प्रकारची ही आपली पातळी आहे. याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे बंधू आणि भगिनी. दुसरं पाऊल, धम्म चक्र गतिमान करणे म्हणजे काय? तर धम्म चक्राला गतिमान करण्यासाठी बाबासाहेब काय म्हणतात, मला कोणत्या गोष्टीची गरज आहे? समर्पित धम्म सेवकांची गरज आहे. काय म्हणतात 1950च्या आर्टिकल मध्ये, या बौद्ध म्हणजे धम्म समाजाची ही जबाबदारी आहे धम्मचक्र गतिमान करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या गती देण्यासाठी. कशाची गरज आहे? आचरण करणारी जिवंत माणसं. कसं म्हटलेलं आहे? आचरण करणारी जिवंत माणसं. वी नीड डेडिकेटेड हँड टू स्प्रेड द बुद्धाज धम्म. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता मला जिवंत धम्मसेवक पाहिजेत, आचरण करणारे धम्मसेवक पाहिजेत. ही पहिली प्रमुख गोष्ट बाबासाहेब नमूद करतात. आणि म्हणून त्यासाठी या प्रकारे दसशील धारण केलेले बुद्ध धम्म आणि संघ, न थी मे शरणंग यंग बुद्धो मे शरणंग वरण, एतेन सत्यवज्जेन होतु मे जय मंगल, नाही काय. बुद्ध धम्म आणि संघाशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणतंही म्हणजे शरणस्थान नाही. हेच माझं सर्वश्रेष्ठ शरणस्थान आहे. या भूमिकेला समर्पित होणे आणि समर्पित होऊन आपलं जीवन म्हणजे काय करणे, न्योछावर ज्याला म्हणतात, जीवन अर्पण करणं म्हणतात आपल्याला, नाही काय. बुद्ध धम्म संघाला मी आचरणात आणील आणि बुद्ध धम्म संघाचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी मी स्वतःला समर्पित करीन. अशा प्रकारची प्रतिज्ञाबद्धता, अशा प्रकारची कमिटमेंट, अशा प्रकारची म्हणजे प्रतिज्ञाबद्धतेची भावना जोपासणारी, नाही काय, समर्पित अशी माणसं निर्माण करणे, हा पहिला म्हणजे ही पहिली बाब बाबासाहेब लक्षात आणून देतात. आणि त्या प्रकारच्या लोकांची गरज आहे पिढ्यानपिढ्या बुद्ध धम्म जिवंत ठेवण्यासाठी, नाही काय. त्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान ठेवतो. आपण जर असा संकल्प धारण करून स्वतःला प्रतिज्ञाबद्ध करून आपण म्हणजे जगत असू तर आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला, तो सार्थक केला, असा आपल्या जीवनाला सुद्धा आपल्याला अर्थ प्राप्त करून देता येईल, नाही काय. आणि दुसरी बाब बाबासाहेब नमूद करतात, अशी माणसं पाहिजेत समर्पित. आणि दुसरी गोष्ट मग पाहिजे आपल्याला पैसा. समाजाकडे पाहिजे पैसा. विचार जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे माणसं निर्माण झाली, समर्पित हँड, समर्पित माणसं निर्माण झाली, मग ते समर्पित माणसं भारतभर फिरतील धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी. तर त्याच्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मग आपल्याला पैशाची गरज लागते. आणि समाजाने ती जबाबदारी घ्यावी, समाजाने तो पैसा उभा करावा आणि अशा समर्पित लोकांना, नाही काय, म्हणजे एक प्रकारे मानधन द्यावं धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यांच्या म्हणजे कुटुंबाची आणि समर्पित धम्म प्रचारक म्हणजे धम्मसेवक जे आहेत
त्यांची आर्थिक जबाबदारी समाजाने स्वीकारावी. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब 1950च्या बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य या आर्टिकल मध्ये मांडणी करतात. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. धम्म प्रचारक निर्माण झाले, पण पैसा जर गोळा करू शकलो नाही तर परत म्हणजे अडचण आहे. धम्मचक्र गतिमान कसं होईल? प्रचार करते पाहिजेत, फुल टाइम धम्मासाठी समर्पित झालेले प्रचार करते पाहिजेत. त्याच्याशिवाय बुद्धाचा म्हणजे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे धम्मचक्राला गती देण्यासाठी आपण फक्त म्हणजे कर्मकांड म्हणूनच तो साजरा केला एवढाच अर्थ प्राप्त होईल. जर आपण हे करू शकलो नाही तर नाही काय ते कर्मकांड होईल. आणि कर्मकांडाला आपल्या बौद्ध जीवनामध्ये स्थान नाही. म्हणून हे कर्मकांड होऊ नये म्हणून ही सूक्ष्म पातळीने याचा अभ्यास करून ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून स्वीकारण्याची गरज आहे. म्हणजे परिणामकारक शरणगमनासाठी तुम्ही पुढे येणं. आज जर म्हणजे तुम्हाला जर तुमच्या पुढे टार्गेट असेल की संपूर्ण चंद्रपूर बौद्धमय झालं पाहिजे, नाही काय, संपूर्ण चंद्रपूर जिल्हा, नंतर विदर्भ, नंतर महाराष्ट्र आणि नंतर भारत हा प्रबुद्ध झाला पाहिजे, असं टार्गेट ठेवून काम करायचं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना म्हणजे अशा प्रकारचे समर्पित प्रचारक पाहिजेत. आणि समर्पित प्रचारकासोबत म्हणजे पैसा पाहिजे, निधी पाहिजे. ही दोन गोष्टी त्रिरत्न बौद्ध महासंघ चंद्रपूर यांनी जबाबदारीने जर म्हणजे स्वीकारल्या आणि या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्मरथामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून योगदान केलं आणि अतिशय उत्कृष्ट भरीव असं कार्य केलं याची इतिहासामध्ये नोंद होईल. अन्यथा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना फक्त म्हणजे एक नॉमिनल नाही काय कर्मकांड म्हणूनच म्हणजे त्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून याच्या पलीकडे जाण्याची म्हणजे आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, या म्हणजे ही 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 जी बाब जी आहे या देशामध्ये बाबासाहेब काय म्हणतात, हा सांस्कृतिक संघर्ष आहे. कसं म्हणतात बाबासाहेब, हा सांस्कृतिक संघर्ष आहे. त्यांनी काय केलं, प्रतिक्रांतीने काय केलं हे लक्षात घ्या. प्रतिक्रांतीने या पौर्णिमेला अशुभ घोषित केलं. बरोबर आहे नाही काय, ही पौर्णिमा अशुभ आहे. ज्या पौर्णिमेला तथागतांचा सिद्धार्थ म्हणून जन्म गर्भधारणा होते, जन्म ग्रहण करतो सिद्धार्थ 500वा नाही काय सम्यक संबुद्ध होण्याकरिता, ती पौर्णिमा प्रतिक्रांतीने अशुभ घोषित केली. आणि काय केलं अशुभ घोषित केऊन, म्हणजे नव दाम्पती जे असतात वर वधू, ते वर वधू या पौर्णिमेला एकत्र येत नाही. नाही काय, किती मोठी मानसिक गुलामी आजही कायम आहे. आम्ही सुद्धा त्याचे बळी पडतो. आम्ही सुद्धा म्हणजे लग्न लावल्यानंतर आमच्या समाजातील या आंबेडकरी समाजातील अनेक कुटुंब असे आहेत जे या पौर्णिमेला वर वधूला एकत्र येऊ देत नाही. महामाया अतिशय सुंदर शृंगार करून या पौर्णिमेला शुद्धोदन सोबत संपर्क साधते नाही काय, आणि गर्भधारणा होते आणि सिद्धार्थाचा जन्म होतो आणि तो सम्यक संबुद्ध होतो. हा आपला इतिहास आहे आणि आम्ही आजही ती मानसिक गुलामगिरी पाडतो. या पौर्णिमेला दूर जातो. अशुभ ही मानसिक गुलामगिरी ही म्हणजे भावना जी आहे ती आमच्या मनामध्ये एवढी सखोल रुजलेली आहे. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे रिच्युअल्स अँड कस्टम्स जे अनिष्ट आहेत, जे हितकारक नाही आहेत नाही काय, असे जे म्हणजे अनिष्ट रूढी परंपरेचा त्याग करणे हा अत्यंत महत्वाचा सूक्ष्म संदेश ही घटना आपल्याला देत असते नाही काय. आणि म्हणून म्हणजे बुद्धाच्या भाषेमध्ये याला काय म्हटलेलं आहे, सत्काय दिष्टी, विचिकिच्छा आणि शीलव्रत परामर्श, हे तीन बंधन तोडले म्हणजे माणूस श्रोतापन्न होतो नाही काय. तर श्रोतापन्न होण्याच्या आडवी येणारी गोष्ट काय आहे तर अनिष्ट रूढी परंपरा नाही काय, ह्या गोष्टी आपल्या श्रोतापन्न होण्याच्या म्हणजे बाधा आहेत, आडव्या येतात. आणि म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे नाही काय. तर माझा एक मित्र आहे, माझ्या मित्राची घटना सांगतो. म्हणजे कसं म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये घडलेले अनुभव मधून म्हणजे आपण शिकत जातो. माझे एक अतिशय चांगले मित्र आहेत नाही काय. ते मित्र रोज सकाळी म्हणजे 6:30 वाजता आम्ही वॉकिंगला जातो. तर ते इथे अष्टगंधाचा टिळा लावून येतात
नाही काय, जी आपली म्हणजे पावडर जी आहे, ज्याला आपण अष्टगंध म्हणतो, त्याचा टिळा लावतात, नाही काय. तर मला मोठा प्रश्न पडायचा, की एवढ्या पहाटे 6:30 वाजता, 6:45 वाजता हा अष्टगंधाचा टिळा लावून कुठून येतो? मग मी एकदा चौकशी केली त्याची. तर चौकशीमध्ये मला काय लक्षात आलं, नाही काय, त्याने सांगितलं, की मी सकाळी 5 वाजता उठतो, नाही काय, आणि अंघोळ-बिंघोळ सगळं आटपून सकाळचा चहा घेऊन मी बुद्ध विहारात जातो. आणि बुद्ध विहारामध्ये जाऊन मी वंदना करतो. थोडंसं 5 एक मिनिटं वगैरे डोळे मिटून म्हणजे जस्ट सिटिंग करतो. जस्ट सिटिंग करतो, त्रिशरण पंचशील म्हणतो, बुद्धपूजा म्हणतो, त्रिरत्न वंदना म्हणजे ज्या काही वंदना येतात मला त्या सगळ्या करतो आणि मग ते अष्टगंध लावतो आणि चला आता आपल्या बिझनेसला सुरुवात करावी आता. नाही काय? म्हणजे घर सोडलं, अंघोळ-बिंघोळ करून बुद्ध विहारात आला. बुद्ध विहारात वंदना वगैरे झाली आणि त्याच्यानंतर अष्टगंध लावलं आणि आता आपल्या बिझनेसला पैसा कमवायला बाहेर पडायचं. म्हणजे शुभ कर्म, पैसा कमवणे त्याच्यासाठी बाहेर पडायचं. अष्टगंधाचा टिगडा लावून. जेणेकरून आपलं दिवसभराचं पैसे कमवण्याचं काम जे आहे, ते अतिशय चांगलं झालं पाहिजे. हा म्हणजे रिच्युअल, कस्टम नाही काय, अशा प्रकारची परंपरा नाही काय, म्हणजे समज नाही का, या प्रकारच्या त्याच्यामधनं तो जगतो आहे. मग त्याला मी विचारलं, की म्हणजे कधीतरी आनापानसती मैत्री भावना करतो का? तो म्हणे नाही. नाही काय. रोज संध्याकाळी 5 मिनिटाचं चिंतन करतो का? आज मी पंचशिलेप्रमाणे कसा जगलो? नाही काय. पाणातिपाताचं कुठं उल्लंघन झालं का? नाही काय. अदिन्नदानाचं कुठं उल्लंघन झालं का? कामे सुमिच्चाचारा या सुरामेरिय म्हणजे पवाद ठाणा या म्हणजे मुसावादा वेरमणी ह्या शिलाचं पैसे कमवताना कुठं उल्लंघन झालं का? शील आचरणामध्ये मी कुठं कमी पडलो का? याचं चिंतन करतो का दररोज 5 मिनिटासाठी? नाही. काय येतं लक्षात? नाही काय? कर्मकांड झालेलं आहे. बौद्ध आचरण, नाही काय? आणि बौद्ध धम्मामध्ये अशा कर्मकांडाला कोणतंही स्थान नाही. बौद्ध धम्म व्हॅल्यू नाही काय? कशासाठी देतो? नाही काय? किंमत कशासाठी देतो बौद्ध धम्म? आचरणाला जोर देतो. नाही काय? हे चांगलं आहे. हे काही वाईट नाही आहे. बुद्ध विहारात जाणं अतिशय चांगली बाब आहे. अतिशय चांगला संस्कार आहे. वंदना म्हणणं हे अतिशय चांगलं आहे. पण हाच बुद्ध धम्माचा उद्देश नाही, हे लक्षात घ्या. हाच बुद्ध धम्माचा फक्त वंदना म्हणणे, फक्त परित्राण घडवून आणणे, प्रासंगिक घरी नाही काय लग्न येव आलं, वाढदिवस आला, स्मृती दिन आला तर परित्राण करणे, हे काय झालं सांस्कृतिक शरणगम. आम्ही मर्यादित झालेलो आहोत, आम्ही संकुचित झालेलो आहोत. याच्या पलीकडे जाण्याची आम्हाला गरज आहे. नाही काय सांस्कृतिक शरणगमनाच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आणि जर पलीकडे जाऊ शकलो नाही तर बौद्ध धम्म अशा प्रकारे कर्मकांडाचा एक भाग होऊन जाईल आणि धम्मचक्र गतिमान होण्यापासून वंचित होईल. हे सूक्ष्म पातळीवर आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि म्हणून सद्धम्म म्हणजे काय नाही काय, यामध्ये बाबासाहेब मांडणी कशी करतात. सद्धम्म म्हणजे काय, याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, सामान्य माणसाला पूजा प्रार्थना शिकवण्याऐवजी त्याच्या चित्ताला नैसर्गिक वळण लावणे हाच धम्माचा प्रथम आणि अंतिम उद्देश होय. कसं म्हटलेलं आहे. सद्धम्म म्हणजे काय, यामध्ये बाबासाहेब मांडणी करतात, की सामान्य माणसाला पूजा प्रार्थना शिकवण्याऐवजी त्याच्या चित्ताला, त्याच्या मनाला नैसर्गिक वळण लावणे हाच धम्माचा प्रथम आणि अंतिम प्रथम आणि अंतिम उद्देश होय. हे बाबासाहेबांचे शब्द बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. सद्धम्म म्हणजे काय या भागामध्ये इथे म्हणजे गैरसमज करून घेण्याची म्हणजे गरज नाही. नाही काय, गैरसमज म्हणजे पूजा प्रार्थनेला धरून. पण दुसरा एक मोठा गैरसमज समाजामध्ये मात्र आजही जिवंत आहे. नाही काय, त्या गैरसमजाविषयी पण मी म्हणजे थोडंसं बोलावं असं मला वाटतं. तर तो गैरसमज काय आहे. दुसरा एक फारच मोठा गैरसमज आहे आपल्याकडे आणि तो म्हणजे ज्याला म्हणूया की मोठमोठ्या म्हणजे सभा घेणे. नाही काय, धम्म प्रचार प्रसार म्हणजे नेमकं काय. नाही काय, कसं म्हटलेलं आहे, धम्म प्रचार प्रसार म्हणजे काय, याकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला नाही काय आणि आपली नजर टाकली तर काय लक्षात येते.
मोठ्या सभा घेणे म्हणजे धम्मप्रचार प्रसार, नाही काय? राजकीय नेत्यांना बोलवणे, दीक्षाभूमी सारख्या ठिकाणी म्हणजे ही सगळी मंडळी येतच राहते दरवर्षी. धम्मप्रचार प्रसार कशाला म्हणायचा? तर मोठी सभा घेणे ज्याच्यामध्ये हजारो लाखो लोक असली पाहिजेत आणि राजकीय लोक, मग ते प्रधानमंत्री असू शकतात, गव्हर्नर राहू शकतात, मुख्यमंत्री राहू शकतात, ज्यांना बुद्ध धम्माशी काही घेणं देणं नाही, ज्यांना बुद्ध धम्माच्या आचरणाशी काही घेणं देणं नाही, अशा प्रकारच्या लोकांना बोलवणे आणि सभा घेणे म्हणजे धम्म प्रचार प्रसार होय. बंधू आणि भगिनींनो बघा, नाही काय? धम्म प्रचार प्रसारासाठी बाबासाहेब काय म्हणतात? समर्पित धम्म जगणारी माणसं पाहिजेत. आणि आमचा समज काय झालेला आहे? अशा प्रकारचा हा आमचा समज झालेला आहे. बौद्ध असो की नसो काही घेणं देणं नाही, आचरण करणारा असो की काही घेणं देणं नाही, बौद्ध धम्माच्या प्रचारामध्ये रुची आहे की नाही काही घेणं देणं नाही, नाही काय? अशा प्रकारच्या सभावा म्हणजे सभा भरवणे आणि मोठं नाव असलेला व्यक्ती बोलवणे, नाही काय? मंचावर एक नाही दोन नाही तर 10 वक्ते बोलवणे म्हणजे धम्म प्रचार आणि प्रसार होय. अशा प्रकारच्या समजेमधून आम्ही कितीही वर्ष काम केलं, धम्म प्रचार प्रसार नाही होणार. बाबासाहेब म्हणतात धम्म प्रचार प्रसारासाठी समर्पित आचरण करणारी जिवंत माणसं पाहिजे, जे त्रिरत्न बौद्ध महासंघ या संपूर्ण जगामध्ये या प्रकारची यंत्रणा निर्माण करून कार्य करतो आहे, नाही काय? हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की म्हणजे समर्पित कार्यकर्ता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे अंतर्मुख होऊन बघा आणि कुठे कमी पडतो हे बघा आणि मी कसा समर्पित होऊन बौद्ध धम्मा चक्र गतिमान करण्यासाठी योगदान देऊ शकेल त्याचं चिंतन करा. तर आषाढी पौर्णिमा साजरी केली असं आपल्याला म्हणजे म्हणता येईल. म्हणजे कसं झालेलं आहे? मोठमोठे दवाखाने बांधणे, पण दवाखान्यात डॉक्टर नाही आणि दवाखान्यात औषधाची सोय नाही, नाही काय? अशा प्रकारची अवस्था ही म्हणजे आपण अनुभवतो आहोत. म्हणून अत्यंत सूक्ष्म पातळीवर हे लक्षात घ्या की प्रामाणिकपणे इमानदारीने बुद्ध धम्म संघाला प्रतिज्ञाबद्ध होऊन जगणारी लोक आपल्याला पाहिजेत. आणि म्हणून ऐतिहासिक धम्म चक्र प्रवर्तन दिन त्या दृष्टिकोनातून म्हणजे मला म्हणजे महत्वाचा वाटतो. म्हणून म्हणजे बुद्ध धम्म संघाला मानणे आणि बुद्ध धम्म संघाला जगणे याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे, जमीन अस्मानाचं अंतर आहे. म्हणून बुद्ध धम्म जगणे ही जबाबदारी म्हणजे स्वीकारण्यासाठी आपण पुढे येण्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हणजे बाबासाहेब कसं म्हणतात, महत्वाचं तत्व काय लक्षात घ्यायचं आजच्या या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी, नाही का? या घटनेमधून म्हणजे ज्या काही म्हणजे जुन्या रूढी परंपराचा त्याग करणे, जुन्या सगळ्या अनिष्ट रूढी परंपरेचा त्याग करणे जे माणसाच्या हिताच्या नाहीत, त्या मानसिक गुलामीमधून आषाढी पौर्णिमा प्रतिक्रांतीने अशुभ केली, त्या मानसिक गुलामीमधून बाहेर पडणे आणि म्हणजे नवीन संस्कार स्वीकारणे. आणि त्याला बाबासाहेबांनी मांडणी कशी केलेली आहे? सामान्य माणसाला पूजा प्रार्थना शिकवण्याऐवजी त्याच्या चित्ताला नैसर्गिक वळण लावणे म्हणजे चित्त शुद्धी, मनाची शुद्धी हे आपल्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, नाही काय? चित्त शुद्ध करणे, मन शुद्ध करणे. आणि म्हणून म्हणजे मन शुद्ध करण्यासाठी, चित्त शुद्ध करण्यासाठी दोन गोष्टी मी आपल्या लक्षात आणून देतो. धम्मपद ज्याला म्हणजे बुद्ध वचन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बुद्ध वचन, साक्षात बुद्धांचे शब्द बुद्ध वचन म्हटलं जातं. अशा या धम्मपदाची सुरुवात कुठून होते बंधू आणि भगिनींनो? यमक वग्गापासून. आणि यमक वग्गाची पहिली गाथा काय म्हणते? पहिल्या गाथेचा अर्थ काय म्हणतो यमक वग्गाचा, नाही काय? तर बैलगाडीचे बैल जे आहेत, जे म्हणजे पडतात पुढे आणि गाडीची चाकं त्याच्या पाठीमागे धावतात. बैल पुढे पुढे पडतो आहे आणि बैलगाडीची चाकं त्याच्या पाठीमागे म्हणजे पडता आहेत. तर याप्रमाणे आपल्या कर्माचं नाही काय फळ जे आहे, जर तुम्ही वाईट कर्म केलं, चुकीचं कर्म केलं तर दुःख तुमचा पाठलाग करेल, दुःख तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा,
नाही काय, वाईट कर्म, नाही काय, कसं वाईट कर्म कशाला म्हणतो? पंचशीलाच्या विपरीत, म्हणजे नकारात्मक शील आणि सकारात्मक शील, बरोबर आहे? नाही काय, म्हणजे जीवनाची सुरुवात कुठून होते? दररोजच्या जीवनाची सुरुवात ही शीलापासून होते. कशावर म्हणजे कार्य करायचं आहे? तर मी मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. हं? मुक्त हस्ते दान करून मी माझं शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं पालन करून मी माझं शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाणी शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझं मन शुद्ध करतो. नाही काय, दुःखापासून नाही काय स्वतःला अलिप्त ठेवायचं असेल, आपण सगळे त्याच्यासाठी झटतो आहोत ना. कशासाठी झटतो आहोत? नाही काय, सुख मिळवण्यासाठी. आणि बुद्ध म्हणतात, म्हणजे कर्माकडे जर लक्ष दिलं नाही तर आयुष्यभर दुःख वेचत राहशील. दुःख तुझा पाठलाग करेल. बैलगाडीची चाकं जशी बैलाचा पाठलाग करतात, अशा प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये दुःख तुमचा पाठलाग करेल, नाही काय. आणि म्हणून म्हणजे शीलासोबत म्हणजे राहून शीलाशी सुसंगत असं कर्म करीत राहणे हे आपल्या जीवनाचं कार्य असलं पाहिजे. आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ काय असलं पाहिजे? बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान कशाला दिलं? चारित्र्याला दिलं, शीलाला दिलं, बरोबर आहे. आणि आम्हा सर्वांचे ते सर्वोच्च आदर्श आहेत. म्हणून त्या आदर्शापासून म्हणजे बोध, त्यांच्या जीवनापासून ज्ञान, नाही काय, विस्डम कोणतं घेतलं पाहिजे? तर मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये पंचशिलाला सर्वोच्च स्थान देणार. आणि जे खऱ्या अर्थाने परम सुख आहे, परम शांती आहे, जे आंतरिक समाधान आहे, ते प्राप्त करण्याचं साधन काय आहे? तर काया वाणी मनाचे पंचशील, नाही काय, 3 वाणीचे शील, 3 कायेचे शील, 4थं वाणीचं शील आणि 5वं मनाचं शील. ज्या प्रकारे बुद्ध यमक वग्गामध्ये सांगतात, आपल्याला प्रशिक्षण देतात, शिकवतात आपल्याला, की तुमची सावली ही तुमच्यापासून दूर जात नाही. तुमची सावली ही तुमच्यापासून दूर जात नाही. तुम्ही उत्तरेकडे वळा, पश्चिमेकडे वळा, दक्षिणेकडे वळा, पूर्वेकडे वळा. तुम्ही कोणत्याही दिशेला वळलात, तुमची सावली तुमच्यापासून डिस्कनेक्ट, नाही काय, विलग झाली असं होते का? नाही होत. तुमची सावली तुमच्या सोबत चिकटून राहते. या प्रकारे म्हणजे सकारात्मक शीलाचा आणि ध्यानाचा अवलंब केला तर बंधू आणि भगिनींनो, सुख आपल्या घरी नांदते. आपण सुखाच्या पाठीमागे पडत नाही. सुख आपल्याकडे घरी नांदते, नाही काय. अशा प्रकारे इतकं सुंदर प्रशिक्षण तथागतांनी दिलेलं आहे. आणि हीच बाब बाबासाहेब म्हणजे लक्षात आणून देतात, की माणसाच्या म्हणजे मनाला नैसर्गिक वळण लावणे हाच धम्माचा प्रथम आणि अंतिम उद्देश होय. पूजा प्रार्थना हा अंतिम उद्देश नाही. पूजा प्रार्थना हा अंतिम उद्देश नाही. 65 वर्षामध्ये पूजा प्रार्थनेला आम्ही धम्म मानून म्हणजे सांस्कृतिक पातळीवर स्वतःला मर्यादित करून ठेवलेलं आहे. आम्हाला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. परिणामकारक शरणगमन करण्याच्या दिशेनं जायची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये असे दसशिलाला समर्पित धम्मसेवक निर्माण करण्याची गरज आहे. म्हणून पूजा प्रार्थना आवश्यक आहेच. आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी, आपली भावनिक शक्ती उंचावण्यासाठी पूजा प्रार्थना आवश्यक आहे. पण पूजा प्रार्थना परित्राण हे बौद्ध धम्माचे उद्देश नाही. येतं का लक्षात? बौद्ध धम्माचा प्रथम आणि अंतिम उद्देश बाबासाहेब काय म्हणतात? चित्ताला म्हणजे नैसर्गिक वळण लावणे. सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनंगे तंग बुद्धान शासन. मी माझं चित्त, नाही काय, कुशल कर्माने शुद्ध करेन, कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करणार नाही आणि नेहमी सातत्याने म्हणजे कुशल कर्म करेन. शील म्हणजे माझ्या जीवनात सर्वश्रेष्ठ आहे असं मानून माझं मन शुद्ध करण्यासाठी, माझं चित्त शुद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणून या आषाढी पौर्णिमेचा पहिला महत्वाचा संदेश म्हणजे अनिष्ट रूढी परंपरेचा त्याग करून चित्त शुद्धीच्या संस्काराला मी महत्व देणार. चित्त शुद्धी, मनाच्या शुद्धतेच्या संस्काराला मी महत्व देणार.
आणि तेच सर्वश्रेष्ठ शिरोधार्य मानून मी बाबासाहेबांच्या धम्मरथामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारचा दृढ संकल्प आम्ही सर्वांनी धारण करून त्या दिशेनं अग्रेसर व्हायची गरज आहे. तरच आपल्या जीवनामध्ये सुपटीपन्नो, उजुपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सामितीपटीपन्नो हा सन्मार्ग आहे, हा उचित मार्ग आहे, हा न्यायाचा मार्ग आहे आणि मी त्याच्यावर आरूढ झालेलो आहे आणि मी जगतो आहे. अशा प्रकारचे अर्थ आपल्या जीवनाला म्हणजे आपल्याला प्राप्त करून देता येतील. यानंतर या आषाढी पौर्णिमेच्या दृष्टीने दुसरी म्हणजे महत्वाची गोष्ट जर लक्षात घ्यायची झाली तर ती म्हणजे त्याग, नाही काय, गृहत्यागाची घटना. तर गृहत्यागाच्या घटनेमधून त्याग जो आहे तो अत्यंत महत्वाचा संदेश जो आहे तो आपण म्हणजे लक्षात घेतला पाहिजे. आणि ह्या त्यागाच्या घटनेला बाबासाहेब कसं मांडतात? बाबासाहेबांना म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय या भागामध्ये पहिलं जे शीर्षक आहे, नाही काय, जीवन शुद्ध ठेवणे म्हणजे धम्म होय. जीवन शुद्ध ठेवणे, मनुष्य जीवन, आपलं जीवन नाही काय जगायचं कसं हा आपला सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर आहे ना? मनुष्य जीवन आपण जगायचं कसं हा आपला सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ती वैयक्तिक जबाबदारी आहे, नाही काय. तुमची जबाबदारी तुम्ही दुसऱ्यावर सोपवू शकत नाही मनुष्य जीवनाची. बरोबर आहे. तुमचं जीवन जर शुद्ध करायचं झालं तर जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल? तुम्हाला घ्यावी लागेल ना, नाही काय. तुमचं मन शुद्ध करायचं आहे, ही जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल? पहिलं तत्व पाहिलं आपण, नाही काय, चित्त शुद्ध करणे, सगळ्या प्रकारचे अनिष्ट संस्कार, मानसिक गुलामीचा त्याग करणे आणि मन शुद्ध करणे, चित्त शुद्ध करणे हा अत्यंत महत्वाचा संदेश तथागतांच्या जीवनातील ह्या घटनेमधून आपण पाहिलेला आहे. मग आता मन शुद्ध करायचं झालं, चित्त शुद्ध करायचं झालं तर मग बाजारात म्हणजे निरमा पावडर आहे, नाही काय, लिरिल आहे, नाही काय, हमाम आहे, नाही काय, लक्स आहे, याच्यानं चित्त शुद्ध करता येईल का? अशी काही म्हणजे यंत्रणा आहे का आपल्याकडे की आतमध्ये हात टाकायचा, चित्त काढायचं आणि मग निरमा पावडर किंवा साबणाने धुवून मग परत चित्त आतमध्ये टाकायचं? अशी काही यंत्रणा आहे आपल्या जगामध्ये? नाही काय, नाही. बरोबर आहे. मग हे आंतरिक आहे, नाही काय. आणि म्हणून त्या आंतरिक चित्त शुद्धीसाठी म्हणजे मार्ग कोणते दिलेले आहेत? ध्यानाचा मार्ग, नाही का, शिलाचा मार्ग, पारमितांचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, नाही का, हे मार्ग दिलेले आहेत चित्त शुद्धीसाठी, मनाच्या शुद्धतेसाठी. आणि म्हणून या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला झोकून देणे, स्वतःला समर्पित करणे, नाही काय, त्यासाठी कशाची गरज आहे? त्याग करण्याची गरज आहे. कोणत्या प्रकारचा त्याग करण्याची गरज आहे? नाही काय, उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे आर्य पर्यशन सुत्त जर आपण लक्षात घेतलं, नाही काय, तर आर्य पर्यशन सुत्तामध्ये तथागत कसं शिकवतात? मी कशा पद्धतीने, नाही काय, सत्य शोधलं, नाही काय, आर्य पर्यशन, नाही काय, अरिय पर्यशन, तर सर्वप्रथम ते म्हणजे अनार्य पर्यशन शिकवतात आणि त्याच्यानंतर मग ते आर्य पर्यशन शिकवतात. नाही काय, मी आलार कालामकडे गेलो, मी उद्धक रामपुत्राकडे गेलो, नाही काय, त्यांच्याकडनं ध्यान शिकलो मी, पण मी संतुष्ट झालो नाही, नाही काय. त्यांनी मला गुरुपद दिलं, नाही का, त्यांच्या आश्रमांचं, पण मी संतुष्ट झालो नाही, त्याग केला. बरोबर आहे. मी समाधानी झालो नाही, मला गुरुपद मिळालं होतं, नाही काय, मी म्हणजे गुरु बनून आनंदित झालो असतो, पण मी त्याचा त्याग केला, नाही काय, मी समाधानी नव्हतो. आणि मग मी 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली, नाही काय, आणि तपश्चर्याच्या शेवटी मला लक्षात आलं की मी चुकलो, नाही काय. म्हणून मी शरीराला कष्ट देणे, शरीराला यातना देणे, नाही काय, ह्या जुन्या प्राचीन पद्धतीचा त्याग केला. बरोबर आहे. जुने संस्कार सोडले, नाही काय, शरीराला कष्ट देणे, शरीराला यातना देणे आणि सत्य प्राप्त करणे ह्या जुन्या परंपरेचा त्याग केला. आजही आपल्याकडे म्हणजे असे लोक आहेत, बरोबर आहे, कुंभमेळा भरतो आणि कुंभमेळ्यामध्ये म्हणजे हिमालयातून म्हणजे सगळे नग्न साधू येतात आणि त्यांना पाहायसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जातात. बरोबर आहे. तर आजही ती परंपरा म्हणजे कायम आहे. शरीराला कष्ट देणे, शरीराला यातना देणे आणि सत्य शोधणे, नाही काय, ती
म्हणजे शिष्य परंपरा आजही कायम आहे, ती बुद्धाची शिष्य परंपरा नाही. आणि म्हणून म्हणजे एक गृहत्याग कशासाठी करायचा आहे, जसं आपण गृहस्थाश्रमी राहून गृहत्यागाचा खरा अर्थ काय आहे, तर ती घटना लक्षात घेतली तर सिद्धार्थ हा भारद्वाजाच्या आश्रमात जातो आणि आपल्या तलवारीने आपले अतिशय सुंदर केस म्हणजे कापतो. ते वर्णन नाही काय आर्य परिषण सुत्तामध्ये म्हणजे लिहिलेलं आहे ते वर्णन, की मी अतिशय सुंदर गोरा गोमटा धष्टपुष्ट, माझे अतिशय लांब केस मी तलवारीने कापून टाकले आणि म्हणजे माझ्या मित्राकडे छन्न जो त्याचा मित्र असतो त्याच्याकडे सुपूर्द केले. माझे आई वडील समोर उभे होते, रडत होते, माझे नातेवाईक रडत होते, नाही काय त्यांच्या पुढे मी माझे राजकुमाराचे भरजरी वस्त्र काढून टाकले आणि मी संन्यासाचे परिव्राजकाचे म्हणजे हे काशाय वस्त्र जे आहेत म्हणजे ते धारण केले, नाही काय अशा प्रकारे फार सुंदर ते वर्णन आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण घटना सांगण्यापेक्षा महत्वाची बाब बोध घेण्याची जी बाब आहे ती म्हणजे यामध्ये म्हणजे सिद्धार्थ जो गृहत्याग करतो आहे तर त्याच्यामध्ये सूक्ष्म त्या म्हणजे घटनेचे जे पैलू आहेत नाही काय, तर म्हणजे धनसंपत्तीचा त्याग करणे, जमिनीचा त्याग करणे, नातेवाईकांचा त्याग करणे, बरोबर आहे, हे त्याचे पैलू आहेत. आमची आसक्ती कशामध्ये आहे, आमची आसक्ती कशामध्ये आहे, नाही काय प्रवज्या सुत्ताचं उदाहरण घेतलं तर जे घर आहे जिथं आपण राहतो त्या घरालाच तथागत म्हणतात की म्हणजे हे काय आहे, पापकर्माचं घर आहे, असे शब्द आहेत. हे फार हृदयाला बोसणारे टोचणारे शब्द आहेत, नाही काय. पण आता म्हणजे त्याचा अर्थ काय घ्यायचा, आपण घर सोडू शकतो का, नाही. आपण जबाबदार आहोत ना, आपण बेजबाबदारीने वागू शकत नाही. आपल्या मुलाबाळांचा त्याग करू शकतो का, नाही, बरोबर आहे. म्हणून बुद्धाच्या धम्माचा अर्थ सकारात्मक पद्धतीने घेता आला पाहिजे. आपल्याला गृहस्थाश्रमी राहून या प्रकारच्या आसक्तीच्या भावनेतून बाहेर पडायचं आहे. बंधू आणि भगिनींनो, धम्मचक्र गतिमान करण्यासाठी म्हणजे फक्त म्हणजे भिक्षू संघानेच योगदान दिलं असं आहे का, नाही. हजारोंच्या संख्येने त्या काळामध्ये हजारोंच्या संख्येने जे गृहस्थाश्रमी जे लोक होते, ज्याला उपासक म्हणतो आपण, सांसारिक जीवनामध्ये राहणारे जे लोक होते त्यांनी बुद्धाच्या धम्माचं काटेकोरपणे आचरण केलं, प्रभावीपणे आचरण केलं आणि गृहस्थी लोक श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आणि अर्हंत झाले. तर त्यांनी धम्म प्रचारामध्ये योगदान दिलं असं म्हणता येणार नाही का. मग आपण सुद्धा त्यांच्यासारखेच बुद्धाचे बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण सुद्धा गृहस्थाश्रमी राहून या प्रकारच्या म्हणजे आसक्तीमधून बाहेर पडू शकतो. ही क्षमता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ही लपलेली आहे. या क्षमतेला ओळखणे, आपल्यामध्ये जी क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, आपण म्हणजे बुद्धत्व प्राप्त करू शकतो. आपण बुद्धासारखी प्रज्ञा विकसित करू शकतो. आपण बुद्धासारखी मैत्री, आपण बुद्धासारखी करुणा विकसित करू शकतो. अशा प्रकारचा म्हणजे प्रचंड म्हणजे श्रद्धेचा भाग आपल्या मनामध्ये निर्माण होणे, नाही काय. आणि त्याग, गृहत्यागामधून बोध काय घ्यायचा आहे, तर या सगळ्या प्रकारच्या आसक्तीमधून बाहेर पडणे. नाहीतर जर आता तुमच्याकडे एक अतिशय चांगलं घर आहे आणि परत जर माणूस दुसरं घर बांधण्यासाठी आयुष्य मोजत असेल, नाही काय, तर मग धम्मरथामध्ये तो योगदान देतो आहे असं त्याचा अर्थ होईल का. तो पैशाच्या पाठीमागे पळत चाललेला आहे, तो तृष्णेमध्ये गुंतलेला आहे. आणि बाबासाहेब काय म्हणतात, तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म होय. अहो, एक घर आहे, 4-5 बेडरूम आहेत, 2-3 बेडरूम आहेत, नाही काय, तुमच्या राहायची सोय झालेली आहे, गरज तुमची पूर्ण झालेली आहे, नाही काय. तर गरजेशिवाय लोक काय करतात, 2-2 घरं बांधण्यासाठी जगतात, 4-4 घरं बांधण्यासाठी जगतात, नाही काय. एका अतिशय करोडपती माणसाला विचारल्या गेलं मरताना, काय विचारलं गेलं, की बाबा रे तू संतुष्ट आहेस की नाही, मरताना आता समाधानी आहेस की नाही, कोट्यवधी रुपये आहेत, नाही काय. पण तो काय म्हणतो, नाही म्हणे संतुष्ट नाही. का बाबा, का संतुष्ट नाही, नाही म्हणे मला 3 मुलं आहेत आणि एका मुलाची सोय झाली म्हणे,
पण अजून म्हणजे 2 मुलांची सोय झाली. 2 मुलांसाठी अजून मला कमीत कमी 10-10 कोटीचे बंगले बांधायचे होते. हे माझं स्वप्न होतं. मरण्यापूर्वी 3ही मुलांसाठी म्हणजे 3 कोट्यावधी रुपयाचे बंगले बांधणं हे स्वप्न पाहिलेलं. याला मनुष्य जीवन जगणं म्हणायचं का? हं? प्रश्न आहे आपल्यापुढे. कसं जगायचं? हे आपलं स्वातंत्र्य आहे. पण मात्र म्हणजे हे धम्माच्या प्रकाशात मध्ये जगायचं, की प्राण्यांसारखं जगायचं. तृष्णा हे प्राणी जीवन आहे, नाही काय? म्हणून तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म होय, असं बाबासाहेब मांडणी करतात. आणि म्हणून त्याग कशाचा करायचा आहे? तर आसक्ती, निरनिराळ्या प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे, नाही काय? मग ती आसक्ती नातेवाईकांची असो, मग ती आसक्ती पैशाची असो, मग ती आसक्ती धनसंपत्तीची असो, कोणत्याही प्रकारची आसक्ती असो, त्या आसक्तीमधून बाहेर पडणे आणि म्हणजे स्वतःचा मनुष्य जीवन म्हणून जो वेळ आहे, गरजा पूर्ण झाल्यावर तो वेळ धम्म कार्यासाठी मोजणे, स्वतःमध्ये नाही काय बुद्ध धम्म संघ जिवंत ठेवणे आणि समाजातील लोकांमध्ये बुद्ध धम्म संघ जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे योगदान देणे, अशा प्रकारची म्हणजे गृहत्यागाची घटना आपण म्हणजे स्वतःच्या जीवनाला लावली पाहिजे. त्याच्यामधनं हा बोध आपण म्हणजे घेतला पाहिजे. तिसरी बाब म्हणजे सांगतोय आणि आजचं म्हणजे प्रबोधन मी आटोपत घेतोय. तर तिसरी म्हणजे महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे या धम्मचक्र प्रवर्तनामधून आपल्याला जी लक्षात घ्यायची आहे आणि ती आहे ऐतिहासिक म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन, याला आपण म्हणतो. तर त्यामध्ये नेमकं काय घडलं या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनामध्ये? नेमकं काय घडलं बघा. जर घटनेकडे सूक्ष्मतेने आपण बघण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे गौतम बुद्धाने बुद्ध झाल्यानंतर नाही काय बुद्ध गया सोडली आणि बुद्ध गया सोडून ते सारनाथला म्हणजे जातात आपल्या जुन्या पासही परिव्राजकांना भेटायला. भिक्षू संघ स्थापन झालेला नाही. जे जे लोक सत्य शोधण्यासाठी कोणत्याही जाती धर्माची असोत त्या लोकांचा म्हणजे त्या लोकांना शब्दप्रयोग वापरत होतो आपण परिव्राजक. हे सिद्धार्थाची सेवा करणारे 6 वर्षाच्या कठोर तपश्चर्येमध्ये परिव्राजक होते. सिद्धार्थ हा सुद्धा परिव्राजकच होता. त्याने नंतर शोध करून म्हणजे समण संस्कृती निर्माण केली. पण तो पण सत्य शोधणारा परिव्राजक होता आणि त्याचे 5ही जुने मित्र हे परिव्राजक होते. म्हणून म्हणजे तथागत बुद्ध झाल्यानंतर नाही काय हे त्यांना म्हणजे धम्म सांगण्याकरिता जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे सत्य ते सांगण्याकरिता ते जातात, नाही काय? तर इथे अत्यंत महत्वाची सूक्ष्म बाब आहे लपलेली बघा. ती म्हणजे तथागतांनी म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर नाही काय लोकांनी माझ्याकडे यावं आणि धम्माचं ज्ञान घेऊन जावं. बोधी वृक्षाला पाठी लावली नाही. इथे बुद्धत्व मिळते. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी रांगेत इथे उभं राहावं. आता कोरोना आहे तर सोशल डिस्टन्स मध्ये उभं राहावं आणि एक एक करून यावं आणि माझ्या भिक्षा पात्रामधून एकेकाला मी म्हणजे ज्ञान देतो, प्रज्ञा देतो, मैत्री देतो, बुद्धत्व प्राप्त करून देतो, अशा प्रकारची भूमिका नाही आहे. येतं ना लक्षात? बुद्ध तिथून त्यांनी वज्रासन सोडलं आणि संपूर्ण बिहार, संपूर्ण युपी, नाही काय दिल्ली पर्यंतचा भाग हा पायी फिरला, पिंजून काढला. श्रीमंत असो, गरीब असो, नाही काय राजा असो, नाही काय व्यापारी असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, ते ब्राह्मण असोत किंवा ते म्हणजे शूद्र असोत, क्षत्रिय असोत, ते कुणीही असोत, सर्वांपर्यंत स्वतः जाऊन तथागताने धम्म देशना केली, प्रेरणा दिली, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला आणि त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम केलं, नाही काय? जागृती याच्यामधून येईल. बुद्धाने घरी जाऊन शिकवलं, त्यांच्या जागी जाऊन शिकवलं आणि म्हणून बाबासाहेबांना असा चालता फिरता बुद्ध आवडायचा. हा अत्यंत महत्वाचा संदेश आहे. धम्म प्रचार प्रसार
धम्मचक्र गतिमान करणे म्हणजे नेमकं काय, तर लोकांपर्यंत जाऊन धम्म सांगणे, नाही काय, धम्म आचरण, त्याची ही दुसरी बाजू अभिव्यक्ती, नाही काय, स्वतः धम्म आचरण करणे आणि त्याची अभिव्यक्ती, ज्याला बोधिसत्व कन्सेप्ट म्हणतो, नाही काय, बोधिसत्व आयडियल ज्याला म्हणतो, ते म्हणजे इतरांपर्यंत प्रत्यक्ष स्वतः भ्रमण करून, नाही काय, निरनिराळ्या साधनांचा उपयोग करून जाणे आणि त्यांना धम्म शिकवणे, त्यांच्या जीवनामध्ये जागृती निर्माण करणे, उत्साह निर्माण करणे, धम्म आचरणाची म्हणजे प्रेरणा देणे, अशा प्रकारचा म्हणजे संदेश या म्हणजे बुद्धाच्या कृतीमधून आणि ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाच्या घटनेमधून आपल्याला म्हणजे मिळतो आहे. त्याच्यातला दुसरा पैलू या घटनेमधील, जसा जसा म्हणजे गौतम बुद्ध जवळ येतो आहे आणि हे पाचही परिव्राजक त्याला बघतात आणि काय म्हणतात, त्यांच्या मुखातून म्हणजे काय शब्दप्रयोग बाहेर पडतात, बघा हा तपभ्रष्ट सिद्धार्थ येतो आहे. काय म्हणतात ते, बघा हा तपभ्रष्ट सिद्धार्थ येतो आहे, नाही काय. आणि ते काय ठरवतात, ते सगळे मिळून ठरवतात की याचा सन्मान करायचा नाही, याचा आदर करायचा नाही, याला जेवणासाठी विचारायचं नाही, नाही काय. ते सगळे परिव्राजक होते ना, एकमेकांची काळजी घ्यायची, एकमेकांची सेवा घ्यायची. तर त्यांचा समज, नाही काय, शरीराला कष्ट देणे, यातना देणे, वेदना देणे आणि सत्य प्राप्त करणे, हा समज ते कायम धरून आहेत. आणि सिद्धार्थ याने एक हीर प्राशन केली, माझा मार्ग चुकला हे लक्षात घेतलं आणि परत नव्या संकल्पाने दृढ संकल्प धारण करून बोधी वृक्षाखाली बसला आणि बोधी प्राप्ती केली. आणि बोधी प्राप्ती केल्यानंतर तो येतोय ते जुन्या धारणेमधून, म्हणजे ते गौतम बुद्धाला पाहत आहेत आणि त्याला ऐकायला तयार नसतात. वार्तालाप तुम्ही बारकाईने वाचा. शेवटी गौतम बुद्धाला हे म्हणावं लागतं, अरे मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत 6 वर्ष कठोर तपश्चर्येमध्ये तुम्ही माझी साथ दिली, माझी सेवा केली. मी कधीतरी तुम्हाला असं म्हटलं का की मला सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं त्या काळामध्ये, नाही काय, नाही, मला नव्हतंच त्यावेळेस. पण आता मात्र मी बुद्ध झालेलो आहे, आता मात्र मी ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून मी कल्याणाच्या भावनेने, तुम्ही साचपळत आहात, तुम्ही शोध घेता आहात, म्हणून तुम्हाला सुद्धा म्हणजे ते ज्ञान मिळावं या कल्याणाच्या भावनेने मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मी याच्यापूर्वी कधी असा दावा केलेला होता का, नाही, पण आज मात्र मी दावा करतोय मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. ही बाब म्हणजे त्या पाचही परिव्राजकांचे लख म्हणजे डोळे उघडते, त्यांच्या मनामध्ये प्रकाश उत्पन्न होतो, अरे हो, हे आम्ही विसरूनच गेलो. आणि ते तिथं ग्रहणशील होतात आणि ग्रहणशील झाल्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ते त्यांना तथागतांना विनंती करतात, याचना करतात आणि मग ते तथागतांकडनं धम्म ऐकतात. त्या धम्म ऐकण्याला काय म्हटलेलं आहे, कम्युनिकेशन, संपर्क. आणि मग नंतरच्या जीवनामध्ये प्रसिद्ध घटना घडलेली आहे. आनंद म्हणतो, तथागता मला म्हणजे कळलेलं, मला समजून आलेलं. काय समजून आलं, तथागत विचारतो, तर धम्म हे म्हणजे त्याला कल्याण मित्रता, नाही काय, कल्याण मित्रता हे म्हणजे अर्धा धम्म आहे. काय म्हणतो आनंद, कल्याण मित्रता अर्धा धम्म आहे. तो 2 वेळा म्हणतो. तथागत म्हणतात नाही, असं नाही. मग तिसऱ्या वेळी तथागत म्हणतो की नाही आनंदा, कल्याण मित्रता हा संपूर्ण धम्म आहे, संपूर्ण द होल लाईफ, संपूर्ण जीवन. काय आहे संपूर्ण जीवन, तर मित्रता, नाही काय. मित्रता कशासाठी, ऐतिहासिक धम्म प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संदेश काय आहे, कम्युनिकेशन, संपर्क. ते 5 जण असतात आणि 5ही जणांना सांगणं, समजावणं सोपी गोष्ट आहे का, नाही, ती सोपी गोष्ट नाही. म्हणून 2 जण म्हणजे बुद्धाला ऐकत असतील, नाही काय, 3 जण जाऊन म्हणजे भिक्षा मागून आणत असतील, मग सगळे मिळून जेवत असतील, नाही काय. दुपारचं सत्र जेवणाचं आटोपलं की परत त्यांचा संवाद सुरू होत असेल. असा आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, महिनाभर असा संपर्क चाललेला असेल. कल्याण मित्रता, कम्युनिकेशन
हे महिना, दीड महिना, 2 महिना असं चालत आलेलं असेल वर्षावासाच्या, म्हणजे त्या पहिला वर्षावास तो त्यामध्ये, आणि मग कुठं कौंडिन्याला म्हणजे प्रकाश प्राप्त होतो. कौंडिन्य म्हणतो, तथागता तुला जे सांगायचं आहे ते मला कळलं, नाही काय. आणि तथागत सुद्धा ओळखतात की हो कौंडिन्य, तुला ते लक्षात आलं जे मला सांगायचं आहे, तू माझा पहिला श्रोतापन्न आहेस, नाही काय. कौंडिन्य हा पहिला श्रोतापन्न होतो. अशा प्रकारे ऐतिहासिक धम्मचक्र गतिमान झालं. बरोबर आहे. तथागतांकडे जे ज्ञान होतं ते कौंडिन्याला कळलं आणि धम्मचक्राला गती मिळाली, आणि त्याच्यानंतर एक एक करून ते 5ही श्रोतापन्न झाले, अरहंत झाले. त्याच्यानंतर ते 60 लोकांची संख्या झाली. बुद्ध हे स्वतः एक म्हणजे 61 लोकांची संख्या झाली. तर वर्षावास संपल्यानंतर, कोजागिरी पौर्णिमेला वर्षावास संपतो आणि त्याच्यानंतर मग कार्तिक पौर्णिमा येते. त्या कार्तिक पौर्णिमेला मग तथागत गौतम बुद्ध संघाची स्थापना करतात आणि धम्म प्रचार प्रसाराला सर्वांना निरनिराळ्या दिशाला जायचा संदेश देतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय, अशा प्रकारची म्हणजे घटना घडते. संघ स्थापनेचा कार्तिक पौर्णिमा संघ दिवस म्हणून साजरा करतो. तर आषाढी पौर्णिमेचं महत्व काय आहे, तर म्हणजे घरी स्वस्थ न बसणे, धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःला गतिमान ठेवणे. बहुजन हिताय बहुजन सुखाय, निरनिराळ्या दिशेला जाणे, सोबत घेणे, आणि 2 मिळून 3 मिळून जर तुम्हाला म्हणजे ते शक्य असेल तर त्या प्रकारे धम्मचक्र गतिमान करण्यासाठी स्वतः योगदान देणे, म्हणजे स्वतःला गतिमान करणे, भ्रमण करणे. अशा प्रकारचा म्हणजे त्या घटनेचा म्हणजे हा एक भाग आहे. आणि सातत्याने, नाही काय, सातत्याने स्वतःला धम्मचक्र गतिमान करण्यासाठी शरण गमनाच्या मार्गावर म्हणजे आरूढ ठेवणे. शरणगमन धम्मचक्र गतिमान करायचं आहे, तर शरणगमन तुमचं सातत्य पाहिजे ना. तुमचं शरणगमन पौर्णिमा, अमावस्या म्हणजे अष्टमी पुरतं आहे का? नाही. 14 एप्रिल आली तर परित्राण करायचं, त्याच्यानंतर विसरून जायचं. 6 डिसेंबर आलं तर परित्राण करायचं, मग विसरून जायचं, नाही काय. घरी लग्न येऊ आलं, वाढदिवस आला तर परित्राण करायचं आणि विसरून जायचं. हे अशा प्रकारे धम्मचक्र गतिमान होणार का हो? नाही ना, नाही होणार अशा प्रकारे धम्मचक्र गतिमान. म्हणून धम्मचक्र गतिमान करण्याच्या 2 बाजू ज्या आहेत. पहिली बाजू धम्मचक्र गतिमान करण्याची काय आहे, स्वतः योगदान देण्याची, म्हणजे स्वतः धम्म जगणे, स्वतःच शरणगमन, बुद्ध धम्म संघ आणि शिलाचं आचरण, ध्यान साधना सातत्याने करणे, दररोज 40 मिनिटाची आनापानसती मैत्री भावना करणे, शिबिरात जाणे, एकत्र मिळून बुद्ध विहारामध्ये दररोज ध्यान करणे, अशा प्रकारे स्वतःच शरणगमन नाही काय सातत्याने जिवंत ठेवून आणि धम्मचक्र गतिमान करण्यासाठी स्वतःला म्हणजे समर्पित करणे, ह्या 2 बाजू म्हणजे ऐतिहासिक धम्मचक्र गतिमान करण्याच्या आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने महत्वाच्या आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला म्हणजे तत्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वात महत्वाची घटना जी सांगितली तुम्हाला मी, म्हणजे जुन्या रूढी परंपराचा त्याग करणे आणि चित्त शुद्धीची परंपरा, मन शुद्धीच्या परंपरेचा विकास करणे, नाही काय. दुसरी बाब सांगितली म्हणजे त्याग करणे, नाही काय. त्यागामध्ये म्हणजे आपण त्याग करून म्हणजे गृहस्थाश्रमी राहून आसक्तीचा त्याग करून, तृष्णेचा त्याग करून, नाही काय, आपण धम्म जीवन जगण्यासाठी स्वतःला समर्पित करणे, ही दुसरी बाब लक्षात आणून दिली. आणि तिसरी बाब स्वतःच्या शरणगमनासोबत ऐतिहासिक धम्मचक्र गतिमान करण्यासाठी नाही काय स्वतः भ्रमण करणे, इतरांपर्यंत धम्म पोचवणे, त्याच्यासाठी स्वतःला म्हणजे सक्षम बनवणे धम्म आचरणामध्ये आणि इतरांना सक्षम करण्यासाठी म्हणजे वेळ देणे. या पद्धतीने आहे 3 गोष्टी आजच्या या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दृष्टीने मला अत्यंत महत्वाच्या वाटतात. त्या आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतल्या, आयोजकांनी मला संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. इथेच आजचं प्रबोधन थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय.